मारुती सुझुकीच्या गाड्यांना मेंटेनन्स कमी आणि Volkswagen सारख्या गाड्यांना मेंटेनन्स जास्त आहे, असं का? तुम्हाला परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल, तुम्हाला जर म्हणजे अशी फील पाहिजे की ऍक्सिलेट केल्या केल्या टर्बो ओपन झाला ना, गाडीनं अशी जंप घेतली पाहिजे किंवा असं फील आली पाहिजे की गाडी चालवण्याचं, तर तुम्ही VW ला जाऊ शकता. तुम्हाला जर परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल तर त्यासाठी सेन्सर यूज करणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी जर्मनने सेन्सर यूज केलेले आहेत, एअर साठी म्हणा किंवा कोलंट टेम्परेचर साठी. आणि ती एक जर सेन्सर खराब झाला तर तुम्हाला ती गाडी लगेच पिकअप सोडून देते. तुम्हाला जर परफॉर्मन्स पाहिजे असेल आणि मेंटेनन्स पण नको, ही गोष्ट ऍक्सेप्ट होत नाही ना. हा ठीक आहे ना, तुम्हाला परफॉर्मन्स नको आहे, नॉर्मल गाडी चालायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकी वगैरे किंवा Hyundai ह्याच्या नॉर्मल गाड्या घेऊन शकता. त्याच्यामध्ये मेंटेनन्स पण निघणार नाही. त्या गाड्या खराब नाहीत असं म्हणत नाही मी. फॉर एक्झाम्पल कसं आहे माहिती आहे का, जॅपनीज कंपनीने ना, त्यांनी कंपनीने गाड्या कशासाठी बनवल्यात की तुम्ही कुठल्या पण एरियात वापरा, कशा पण वापरा, त्याला मेंटेनन्स करा न करा, मारुती सुझुकी पकडा, टोयोटा पकडा, शेना करा न करा, थोडंफार पाठीमागं पुढे केलं तरी त्या गाड्यांना काय प्रॉब्लेम येणार नाही ह्यासाठी बनवले. मग त्या ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स थोडासा कमी ठेवलेला आहे. जर्मन टेक्नॉलॉजी जर बघितली तर त्यांचं म्हणणं काय येतं माहिती आहे का, तुम्ही टाइम टू टाइम करत असाल तरच आमच्या गाड्या वापरा, म्हणजे ती गोष्ट त्याच वेळेवर झाली पाहिजे. बरोबर. तर तुम्हाला असा परफॉर्मन्स देणार की तुमची BMW, ऑडी किंवा VW जर गाड्या पकडल्या ना, तुमची प्रीमियम गाडी म्हणजे जेवढा परफॉर्मन्स देणार नाही ना, तेवढी ती गाड्या सुद्धा परफॉर्मन्स देतील जर तुम्ही वेळच्या वेळेवर त्याला मेंटेनन्स केला किंवा एकदम स्ट्रॉंगली वापरले तर.